कोणाला फसवतोयस तू? जगाला, घरच्यांना, मला की स्वतःला? तूच विचार कर. तू आणि मंजिरी एकत्र येऊन कितीतरी महिने लोटलेत. मग आता हे मूल तुझं असणं कसं शक्य आहे? बस. आता यावर एक शब्द सुद्धा नाही. एक शब्द सुद्धा नाही. मी आणि मंजिरी एकत्र येण्याचं गणित जरी करायचं म्हटलं ना प्रिया, तरी सुद्धा हो, हे होणारं मूल माझंच आहे. म्हणजे तुझं आणि मंजिरीचं भांडण, तुमचं भांडण हे सगळं सगळं खोटं होतं. तू फसवलास आम्हाला. आम्ही मूर्खासारखे तुझी चिंता करत राहिलो आणि तू वेड्यात काढलायस आम्हाला. बंद खोलीत 4 भिंतींमध्ये तुमचा सुखी संसार सुरू होता आणि आम्ही वेड्यासारखे तुझी चिंता करत होतो. तू फसवलायस. तू फसवलायस आम्हाला सगळ्यांना. हे माझ्या होणाऱ्या बाळाबद्दल या घरात किंवा घराच्या बाहेर तुझ्या डोक्यातले हे घाणेरडे विचार जर पुन्हा बोलून दाखवलेस ना, तर जीव घेईन मी तुझा. तुझं प्रेम, आपल्या दोघांमधलं नातं काहीच अडवू शकणार नाही मला. आणि हे मूल सत्यजित मुधोळकरचंच मूल आहे. मंजिरी, हे मंजिरी. अहो, तुम्ही माझ्या आधी उठला. मला उठवायचं होतं ना. मी तुमच्या नाश्त्याचं बघते आलेच. मंजिरी, किती वेळा सांगितलं तुला, ही सगळी कामं तू करायची नाहीस, कळलं? किती धसमुसळेपणा करतेस. हा, सावकाश उठायचं, सावकाश बसायचं, सावकाश वळायचं. काय चाललंय? हे बाळा, काय करतोस तिकडे आईच्या पोटात? आणि आईला सांगायचं वेडेपणा करायचा नाही, कळलं? आमची नीट काळजी घ्यायची, उगाच धावपळ करायची नाही. आईने जर वेडेपणा केला तर तू ओरड आईला, कळलं? माझं नाही ऐकत ती, तुझं ऐक. सांग तिला अजिबात वेडेपणा करायचा नाही.
तर मंजिरीची काळजी घ्यायला लागल. तिला अशा पालेभाज्या आणि फळं द्यावी लागतील बघ. मग एकदा का डोहाळे सुरू झाले ना का काय खरं नसते बघ. आजी पण डोहाळे म्हणजे नक्की काय हो? अगं म्हणजे त्या काळात काय काय खायची इच्छा होती बघ सगळ्यांना? समजाच ती नाही ग, जिला बाळ होणार असतं ना तिला खायची इच्छा होती. अच्छा अच्छा. मग आणि मग तिच्या नवऱ्यानं आणि सासरच्या मंडळींनी ते तिचे डोहाळे पुरवायचे असतात. माझं तर काही विचारू नकोस बाई. म्हणजे अनंताच्या टायमाला मला एवढा त्रास झाला नाही. जसं आंबट चिंबट खावंसं वाटायचं आणि समधी घरातली लोक मला आणून बी द्यायची. पण खरे हाल झाले माझे चारूच्या टायमाला. म्हणजे आत्यांच्या वेळेला काय झालं सांगा ना प्लीज. काय विचारू नकस बघ. सारखं तिखट खावंसं वाटायचं बघ आणि जाऊन जाऊन मी मिरच्या खायची. कच्च्या? मग काय एवढे हाल झाले माझे माहिती आहे. तवा धरणं ही पोरगी मला हैराण करून सोडतेच आहे आज सगळ्यात. आहे असं काय बोलायलीस ग? निदान या पोरी समोर तरी बोलू नकस. आजी तुमच्या त्या वेळच्या मिरच्यांमुळे अजूनही अत्यांचा स्वभाव तिखट आहे. समोर जे काम आहे ना ते करायचं, उगा आपलं डोकं चालवायचं नाही. अगं काय झालं एवढं? अगं 2 घटका आम्ही गंमत करत होतो. रागावतीस कशा पायी टिकटावानी? तू तर मलाच बोलायलीस. तू कधी माझी बाजू घेऊन बोलणार आहेस का? अगं सोड ग बाई. आता इतक्या दिवसांनी घरात आनंद येणार आहे. इतक्या वर्षांनी पाळणा हलणार आहे घरातला. कशा पायी रागावतीस? आणि तुमचा पाळणा कधी हलायचा नेत्रा? नाही म्हणजे या म्हातारीच्या डोळ्यांना बघू देत की पंती पंतू काय. आजी म्हणजे तुम्ही अजून खूप वर्ष आम्हाला सोबत करणार आहात, त्यामुळे आम्हाला काही घाई नाही इतक्यात पाळणा हलवायची. आधी मंजिरी वहिनींचं सगळं नीट होऊ दे, मग बघू. ते तर नीट होणारच ग. मी तिच्या पाठीशी आहे ना खमकी. तिचं बाळपण व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडणार बघ. आल्या गेल्याची बाहेरच्यांची आतल्यांची कुणाची दृष्टी लागू द्यायची नाही मी. काय बराबर बोलते ना हो म्या? अगदी बरोबर बोलता आजी तुम्ही. नाही का आत्या? आई हे बस जरा, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. काय रे? आई आजपर्यंत आयुष्यात जेव्हा जेव्हा महत्वाचे निर्णय घेतलेत तेव्हा तुला विचारून तुझ्याशी बोलून तूही मान्य करशील की आपल्या घरात सध्या एक विचित्र परिस्थिती उद्भवली. म्हणजे येणाऱ्या मुलाच्या बातमीनं सगळ्यांनाच आनंद झालाय. हा आनंद आता असाच काही महिने टिकून राहील. तो असाच टिकून राहू पण म्हणून जे वास्तव आहे त्याच्याकडे पाठ करून चालणार नाही का? पण आई म्हणजे हे येणारं बाळ सोडलं तर माझ्या आणि मंजिरीच्या नात्यामध्ये आता काहीच उरलेलं नाही. म्हणून ही गोड बातमी कळण्याच्या आधी मी तिला घटस्फोट देण्याची सगळी तयारी केली होती. तिनेही पेपर्सवर सह्या केल्यात. पण आता मला खरंच कळत नाहीये की मी नेमकं काय करू, काय निर्णय घेऊ. आता तुझाच गोंधळ होतोय तिथे
मी काय सांगणार? तुला काय वाटतंय? तुला मंजिरी या घराची सून म्हणून राहायला हवी आहे की नाही? सत्यचे, मंजिरीला मीच या घरामध्ये आणलं, मानानं माझ्या मुलीसारखं वागवलं. पण आता आई, ह्या सगळ्यावर चर्चा नको आहे आता. सगळं माहिती आहे मला. तुला मंजिरी या घराची सून म्हणून राहायला हवी आहे की नाही, मला निर्णय दे. आता परिस्थिती बदलली आहे सत्या. मंजिरी तुझ्या बाळाची आई होणार आहे. मुधोळकरांचा वंश तिच्या गर्भात वाढतोय. या सगळ्या परिस्थितीचा नीट विचार करून काय तो निर्णय घे. आता मूल जन्माला आल्यानंतर पुढे काय, या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत, हा विचार तू करावास असं वाटतं मला. आई, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस. मला त्या दिवशी सुद्धा तुझं वागणं अजिबात कळलं नाही. इतके दिवस तू मला हे सांगत होतीस की मी मंजिरीला घटस्फोट द्यावा. तू तुझ्या मतावर अतिशय ठाम होतीस आणि आता तू मला सांगतेस की मी विचार करावा. काय म्हणजे असं काय घडलंय की आता तू तुझा विचार बदललाय? आई प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, प्लीज. तर अगदी सरळ आणि सोपं आहे सत्यचे. तुला तुझा शब्द मोडायचा नव्हता आणि मग मीही विचार केला की तुझ्यावर जबरदस्ती कशाला करा. हे खरं कारण आहे? हेच खरं कारण आहे? प्लीज माझ्याशी खरं बोलाय, कारण माझ्यासाठी मायेचं, विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे तू आहेस. मी जे सांगते ते खरं आहे सत्या. मग आई, आता माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे फक्त. मी मंजिरी बरोबर इथून पुढे संसार करायचा की नाही? हो की नाही? खरं सांगायचं तर नाही. तरी वहिनी, तुझ्याकडे काही औषध आहे का? अगं प्रियाचं बोट कापलं, या रक्ताची धार निघाली. अगं हो हो, माझ्या खोलीमध्ये आहे फर्स्ट एड बॉक्स, मी बघतो. वहिनी, काय ग, काय झालं? सत्यजित काय बोलत होता? त्याला ना कसं आणि काय सांगावं हेच कळत नाहीये मला. काही गरज नाही, माझं मी बघून घे. प्रिया, तुला लागलंय म्हणून? मला लागलंय ना, माझं मी बघून घे. तुझ्या ऑलरेडी जबाबदाऱ्या इतक्या वाढल्यात, जा त्यांच्याकडे लक्ष दे. माझी काळजी करू नको. तुला नेमकं काय हवंय प्रिया? सत्यजित, मला काय हवंय ते मी काल सांगितलंय आणि माझं अजूनही तेच म्हणणं आहे. मग काय करणार आहेस तू? माझा जीव घेणार आहेस? घे. प्रिया, इनफ. सत्यजित प्लीज, तू मंजिरीच्या या नाटकांना फसू नकोस. पहिले पण तिने असं केलंयस आणि तू फसलायस. ह्यावेळी नाही, ह्यावेळी नाही, प्लीज. माझा जीव तुटतो, बाकी काही नाही. हे बघ प्रिया, मंजिरी माझी बायको आहे, पण आता त्याही पेक्षा ती माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. अर्थात म्हणून मी तिचे सगळे गुन्हे माफ केले असं होत नाही. गुन्ह्यांची शिक्षा होईल, पण ती माझ्या बायकोला होईल, माझ्या बाळाच्या आईला नाही.
अरे मल्हारराव, आज घरी कसे? या बसा. बस बस. काय बोल. काय नाही, काल आपलं बोलणं अर्धवट झालं, त्यामुळे डोळ्याला डोळा नाही माझा. म्हणलं काही झालं तरी तुझ्याशी जाऊन बोलायलाच पाहिजे, म्हणून सकाळ झाली आणि तडक इथं. बरं सत्या, त्या नाडकर्णी वकिलाकडनं जी पेपर बनवून घेतलीस त्याचं काय करायचं? त्याचाही विचार झालाय माझा. कळेल तुला लवकर. झालं का? जीव परत काळजीत टाकला का का? नाही, काळजी नाही. एक काम कर, त्या नाडकर्णी वकिलांना फक्त एवढंच सांग की सध्या तरी माझा डिवोर्सचा विचार नाही. हे बेस झालेले. आता कसं भारी वाटते बा ऐकून. मग अरे काल रात्रभर मी तोच विचार करीत होतो की सत्याचा डिसिजन काय असायला पाहिजे, तर तो असा असायला पाहिजे. आता मागचं समज विसरून जा, कळलं का? अरे बाबा, आयुष्य काही परत परत चान्स देत नसते. तो चान्स आपण ओळखायचा आणि तसं वागायचं असते, आणि तो चान्स तू ओळखलेला आहे, कळलं का? आता तू आणि मंजिरी वहिनी मागचं समज विसरून नव्या आयुष्याची सुरुवात करा जोमानं. आलं का ध्यानात? अरे सत्या, अजून लई लांबचा पल्ला गाठायचा का? नाही का? परत एकदा अभिनंदन गोड बातमी दिल्याबद्दल. येऊ का मी? बस की, मी पण निघतोच आहे ऑफिसला, एकत्रच जाऊ. अरे नाही नाही, मला कोर्टाकडे जायचंय ना बाबा. बर, येऊ मग. चला. मल्हार, मी फक्त डिवोर्स न घेण्याबद्दल बोलतो. नव्या सुरुवातीचा मुद्दा येतोच कुठे? तुम्ही लोक या अशा गोष्टी गृहीत का धरता? खरंच कळत नाही. अहो, तुम्ही ऑफिसला नाही गेलात आज? बस, मला बोलायचं तुझ्याशी जरा महत्वाचं. बस. काय काय झालंय? गेले 2 दिवस मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद उपभोगतोय, आणि म्हणूनच मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नव्हता. पण काही गोष्टींचा विचार व्हायलाच हवा. पहिली गोष्ट, तुझे बाहेर कोणाशी काहीही संबंध असले तरी हे होणारं मूल माझंच आहे, असा माझा पूर्ण विश्वास आहे. पण त्यामुळे तुझं भूतकाळ बदलत आणि त्याचा मला विसर पडू शकत नाही. या साधांतरी टांगणीला लागलेलं आयुष्य जगणं खूप अवघड आहे, तुझ्यासाठीही आणि माझ्यासाठी. कारण उद्या जेव्हा हे मूल जन्माला येईल, त्याला कळू लागेल ते आई म्हणून तुझ्याकडे पाहिजे, तेव्हा त्याला काय दिसेल? तुझं सतत माझ्याशी खोटं बोलणं, आणि मग माझी चिडचिड, माझी होणारी आदळापट. हे सगळं पाहून त्या कोवळ्या मनावर काय परिणाम होतील हे मी तुला वेगळं सांगायला नकोय. आई वडील या नात्यांवरनच माझ्या बाळाचा विश्वास उडालेला मला नकोय. तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते? आता यावर उपाय म्हणशील तर एकच आहे. त्या मुलाला जन्म दिल्यानंतर ते तू माझ्याकडे द्यायचंस. तिथून पुढे त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी फक्त माझी राहील. तू तुझं आयुष्य तुला हव्या त्या माणसाबरोबर स्वतंत्रपणे जगायला मोकळी आहेस.
तसंही डिवोर्स पेपर्सवर आपल्या दोघांच्याही सह्या झालेल्या आहेत. आता फक्त त्यावर 9 महिन्यानंतरची तारीख पडेल. डिवोर्सच्या वेळी बाळाच्या कस्टडीवरून तू वाद घालणार नाहीस अशी अपेक्षा मी करतो. कारण तसं जर तू केलंस तर मला भर कोर्टात आपल्या डिवोर्सचं खरं कारण सांगावं लागेल आणि कोर्टात तुझ्या चारित्र्याचा पंचनामा करण्याची इच्छा माझी अजिबात नाहीये. तू काळजी करू नकोस. आपल्या बाळाला मी तुझ्या भूतकाळाबद्दल काहीच सांगणार नाही. त्याला किंवा तिला एवढंच माहिती असेल की आई आपल्याला जन्म देऊन हे जग सोडून निघून गेले. प्लीज असं नका करू. मला माझ्या बाळापासून आयुष्यभर असं दूर नका करू. प्लीज मी प्लीज विनंती करते तुमच्या पुढे. रडणं थांबव. बाळासाठी चांगलं नाही.